मित्रांनो नमस्कार. पत्रलेखनाचा भाग हा 6वा आपल्यासमोर सादर होतो आहे. मित्रांनो, पत्रलेखनाच्या बाबतीमध्ये एखाद्या व्यक्तीला लिहित असताना त्याचा मायना कसा असला पाहिजे हे पहिल्या प्रथम आपण लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. आणि विषयाला अनुसरून विषयामध्ये मांडलेलं स्पष्टीकरण हे अत्यंत प्रभावी शब्दबद्ध आपल्याला करता आलं पाहिजे. आणि पत्राचा शेवट अत्यंत प्रभावीरित्या योग्य असा करता आला पाहिजे. तर या 3 गोष्टीवर आपलं पत्रलेखन अवलंबून असतं एवढं नक्की तुम्ही लक्षात असू द्या. आणि पत्रलेखन ही एक कला आहे, ते आपल्याला प्रयत्नांती आत्मसात करावे लागते. तर आज आपण पाहणार आहोत मान्यवरांना शुभेच्छा व विचारपूस करणारे पत्र लिहा. माननीय साहित्यिक आदरणीय फुलारी सर, साष्टांग नमस्कार, विनंती विशेष. सर, खूप दिवसांनी पत्र लिहितोय. तुम्ही खुशाल असाल अशा अपेक्षेसह. काल तुमचा वाढदिवस झाला, आवर्जून आठवण आली, शुभेच्छा दिल्या, पण मन मात्र शांत झाले नाही. मग पत्र लिहिण्याचे ठरवले. सर, सध्या काय लेखन चालू आहे? तुमच्या जीवनावर भाष्य करणाऱ्या या कविता खूप आवडतात. आज माणूस जगणेच विसरून गेला आहे. काय झाले आहे नक्की कळत नाही. तुमचे रणांगण हे आत्मकथन ज्यांनी वाचले त्यांना जीवनाचा खरा अर्थ समजेल असे वाटते. व्यक्तीचे जगणे किती मौलिक आहे हा संदेश तुम्ही दिलात. मला वाटते जगात ज्या व्यक्ती आत्महत्या करतात त्यांनी एकदा तुमचे रणांगण हे आत्मकथन वाचावे. त्यांना समजेल की जीवनाच्या या रणभूमीवर किती पातळीवर आपल्याला लढून यशस्वी व्हावे लागते. मी माझ्या सर्व मित्रांना या जीवन ग्रंथाचे वाचन करण्याचे सल्ले देतो. त्यातील खूप मित्र ते स्वीकारतात. शब्दात खूप ताकद असते, पण जगलेल्या तुम्ही ते जगलात म्हणून त्यात ताकद आहे. स्वतःला विसरून एखादी कलाकृती जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा ती कलाकृती सर्वश्रेष्ठ समजली जाते. त्यातलेच एक रणांगण. सर, तुमच्या कविता हलक्या फुलक्या पण जीवनाचे गांभीर्य सिद्ध करणाऱ्या, सहज सोपी लयबद्ध कविता वाचकाला अंतर्मुख करते, विचार करण्यास भाग पडते. हे साहित्याचे सामर्थ्य आहे. तुम्ही स्वतःला जपता जपता शब्दांनाही जपता, त्यांच्यावर प्रेम करता, म्हणून ते तुमच्या मदतीला धावून येतात आणि सुंदर कवितेचा जन्म होतो. मला वाटते असे साहित्य आम्हाला वाचाव्यास मिळाले यात वाचकाचेही भाग्य म्हणावे लागेल. पत्र दीर्घवयास्तव पूर्ण करतो. तुम्हाला आरोग्य व आम्हाला जगाला नवचेतना शब्दांच्या माध्यमातून देण्याचे सामर्थ्य हा निसर्ग नियती देवो या शुभेच्छेसह पत्र थांबवतो. आपला आज्ञाधारक नाबा भारती. तर मित्रांनो, अशा प्रकारे कमी शब्दामध्ये प्रभावीरित्या पत्र लिहिता आपल्याला आलं पाहिजे. दुसऱ्याच्या हृदयाला स्पर्श करणारे शब्द आपल्याला जर संकलित करता आले, ते जर वाक्यामध्ये बांधता आले तर नक्कीच आपलं पत्रलेखन श्रेष्ठ ठरतं. म्हणून पत्रलेखन ही एक जाणून बुजून आपल्याला शिकण्यासाठी तत्पर अशी ही कला आहे. म्हणून शिकणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर या 3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. पत्राचा प्रारंभ आपल्याला प्रभावी करता आला पाहिजे, मध्य प्रभावी असला पाहिजे आणि शेवटसुद्धा प्रभावीरित्या करता आला पाहिजे. तर मित्रांनो, हे होतं पत्रलेखन प्रभावीरित्या आपल्यासमोर 6 भाग सादर झालेले आहे. कृपया जाता जाता आपल्याला विनंती आहे की माझं चॅनल सबस्क्राईब करा. पुनश्च आपले आभार. धन्यवाद.